श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जनो, आपण मागच्या भागामध्ये असं पाहिलं की राजा बलीच्या यज्ञामध्ये भगवान वामन रूपाने प्रकट झाले. त्यांनी 3 पावलं जमीन मागितली, भूमी मागितली. राजा बली देण्यास तयार झाला, परंतु त्याचे गुरु शुक्राचार्य यांनी त्यांना अडवलं आणि राजाला सांगितलं की राजा, जरा विचारपूर्वक हे तू दान दे. पण राजा बली आपल्या गुरुची आज्ञा त्याने मानली नाही. गुरुने शाप दिला की तुला नरकात जावं लागेल. आणि तो समय आला, ती वेळ आली. राजा बली गुरुंनी दिलेला शाप होता, त्याचं त्याला काहीच वाटलं नाही. तो सत्यनिष्ठ होता, बलिष्ठ होता, दाणी होता आणि ज्ञानीसुद्धा होता. त्याने आपले स्वतःचं ब्रीद आपल्या गुरूंना समजावून सांगितलं की असं होणार नाही. आमची परंपरा आहे, आम्ही दान देतो म्हणजे देतोच. आणि राजा आहे, राजा प्रसन्न गजभूमी दानम असं सुभाषितकार सांगतायत. राजा प्रसन्न झालेला आहे, मी प्रसन्न मनाने हे दान देतोय. मग जे होईल ते हो. बलीने वामनाची पूजा केली. बलीची पत्नी विंध्याचली हिने पादप्रक्षालनासाठी सुवर्ण कलशामध्ये गंगाजल आणलं. बटूचे चरण धुतले, हातात झारीतून पाणी घेतलं, जल घेतलं आणि 3 पावले भूमी मी दान करीत आहे. त्रिपाद भूमी दानम करिष्ये असं म्हणून बलीने रीतीला धरून संकल्प केला. संकल्प सोडला. बटूच्या चरणतीर्थाचे आपल्या मस्तकावर सिंचन केले आणि इथे गुरु आज्ञा न जुमानता त्याने वामनाच्या हातावर आपलं हे दान अर्पण केलेलं आहे. भरत अपनी जननी त्यजो, पिता त्यजो प्रल्हाद, बलि अपना गुरु त्यजो, श्री रामचंद्र के काज, सर्वत्र धन्य धन्य धन्य. राजा बली तुझा धन्य आहेस, तू धन्य आहे, तुझा जय जयकार असो. असे शब्द या आसमंतामध्ये, या त्रैलोक्यात उमटले. आणि राजा बलीचं जे रुजू मन होतं, सरळ मन होतं, त्याची सर्वांनी प्रशंसा केली. देवांनी प्रशंसा केली, गणगंधर्व यक्ष राक्षस किन्नर सर्वांनी प्रशंसा केली. देवतांनी बलीवर पुष्पवृष्टीचा वर्षाव केला. आता संकल्प सोडला गेला होता. आता बटूने पावले टाकायची होती. आता हा बटू पावलं टाकणार आहे आणि ती जमीन, ती भूमी आपल्या ताब्यात घेणार आहे. बटूने पहिलं पाऊल उचललं आणि पहिलं पाऊल उचलता क्षणी बटूचं शरीर विशाल होऊ लागलं. ते एवढं विशाल झालं की सारे विश्व त्याच्यामध्ये सामावून गेलं. मया ततिदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना. सारं विश्व, देव, ऋषी, पंचमहाभूत, स्वर्ग, मृत्यू, पाताळ सर्व त्या बटूच्या देहामध्ये दिसू लागलं. मया ततिदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना. हे सर्व राजा बली पाहतोय. बलीचं ते व्यापक स्वरूप, भगवंत स्वरूप बलीने ते दर्शन घेतलं. कसं होतं? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जसं सांगितलं 11व्या अध्यायामध्ये, पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशाः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च पश्चादित्यान् वसून् रुद्र अश्विनौ मरुतस्तथा बहुन अदृष्टपूर्वाणि पश्चाश्चर्यानि भारत इहैक्यस्थं जगत्कृष्णं पश्चाद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि. पहा, पश्चिमे पार्थरूपं शतशोथ सहस्रशा, नानाविध, नाना आकृत्या, नाना वर्ण. हा पहा आदित्य, हे पहा वसु, हे पहा रुद्र, हे पहा इंद्र, हे पहा अग्नी, हे पंचमहाभूत पहा.
या दशदिशा पहा. जे कधीही पूर्वी पाहिलेलं नसेल तेही पाहून घे. सचराचरम चर अचर. अरे इतकंच नव्हे तर तुझ्या मनामध्ये जी सृष्टी आहे ती मनातली सृष्टी सुद्धा पाहून घे. अर्जुनाला सांगितलं तशीच सर्व सृष्टी आणि तसंच सर्व दर्शन या भगवान वामनाने राजा बलीला दाखवलं. पटूचं ते पहिलं पाऊल साऱ्या पृथ्वीला व्यापून टाकलं. शरीराने आकाश आणि त्याच्या बाहूंनी दशदिशा व्यापून टाकल्या. सप्तशतीमध्येही असं महात्म्य वर्णन केलेलं आहे. पहिलं पाऊल पडलं. दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापला, संपूर्ण स्वर्ग व्यापून घेतला. आणि तिसरा पाऊल टाकण्यासाठी भगवंताने आपलं पाऊल उचललं आणि बटूचं पाऊल भूर्भुवः स्वाहा महरलोक जनलोक तपलोक सत्यलोकापर्यंत गेलं. सत्यलोकापर्यंत गेलं. तिथे त्या विशाल पावलाच्या नखाची कांती सत्यलोकामध्ये जे तेज होतं तेजापेक्षाही अत्यंत प्रभावशाली बली पाहतो आहे. आश्चर्यचकित झाला आहे. शंख चक्र गदा पद्मधारी हा परमात्मा आपलं पाऊल उचलतो आहे आणि त्याच्या पावलावरच्या खुणा ध्वज वज्र अंकुश पर्वत देऊळ नद्या चंद्र सूर्य तारे यांची चिन्ह त्या पदावर अंकित झालेली त्यांनी पाहिली. तळपायावर पाहिली. बलीने हात जोडले. हो न हो, हा भगवानच आहे. हा भगवानच आहे. त्यांनी त्या पावलांचं स्मरण ते मनामध्ये पावलांचं स्मरण आणि दृष्टीला ते पावलं दिसत होते. श्री गुरुपद नख मणिगण ज्योती. श्री गुरुपद नख मणिगण ज्योती सुमिरत दिव्य दृष्टी होती. सुमिरत दिव्य दृष्टी होती. तेई करी बिमल बिलोचन ही के. तेई करी बिमल बिलोचन ही के. मिटई दोष दुख भवरजनी के. मिटई दोष दुख भवरजनी के. त्या पायांच्या बोटांवर असलेल्या नखांची शोभा, त्या नखांच्या शोभा राजा बलीच्या नेत्रावर पडते आहे. सुमिरत दिव्य दृष्टी ही होती. राजा बलीला दिव्य दृष्टी प्राप्त झाली त्या नखांच्या शोभेमुळे. आणि त्या दिव्य दृष्टीमुळे ते करी विमल बिलोचन ही के. आपल्या हृदयाचे नेत्र सुद्धा उघडले. त्याचे चर्मचक्षु तर त्या चर्मचक्षुंना तर दिसलंच, पण हृदयातले जे नेत्र असतात ते नेत्र सुद्धा उघडले. रामचरित मानसामध्ये याचं वर्णन आहे. के करी बिमल बिलोचन ही के. आपलं हृदय शुद्ध केलं. मिटई दोष दुःख भवरजनी के. हा भवसागर, ही भवरजनी, ही परमात्म्याची माया, याचे सर्व दोष बलीचे विलया गेले. ब्रह्मदेव, मरीच इत्यादी ऋषी, सनकादिक योगी, सर्व मूर्तिमंत वेद शास्त्र इत्यादी भगवन या वामनाच्या चरणाचे पूजन केले. सगळ्यांनी नमस्कार केला. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. नमः समस्त भूतानां आदिभूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. जेव्हा ते चरण उचललं गेलं, सत्यलोकापर्यंत गेलं. भगवान ब्रह्मदेवांचा तिथे निवास होता. ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलूमधून आकाशगंगेच्या जलाने ते चरण प्रक्षालन केलं आणि त्या जलाचीच श्री विष्णुपदाची विष्णुपदापासून जी मंदाकिनी निघालेली आहे तीच पुढे गंगा म्हणून या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाली आहे. भगवंताने त्या आकाशगंगेचं जल भगवंताच्या चरणकमलावर वाहिलं आणि पुढे तीच गंगा इथे आलेली आहे. देवी सुरेश्वरी भगवती गंगे. देवी सुरेश्वरी
भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे शंकर मौली विहारिणी विमले शंकर मौली विहारिणी विमले तव मथिरास्तां तव पद कमले मम मथिरास्तां तव पद कमले देवी सुरेश्वरी भगवती गंगे देवी सुरेश्वरी भगवती गंगे. गंगेला नमस्कार केला. भगवंताने आपले पाऊल थोडं सावरून घेतलं, थोडं लहान केलं. त्यावर ब्रह्मदेव आणि सर्व लोकपालांनी त्या चरणावर अनेक प्रकारचे उपहार समर्पित केले, वंदन केलं. स्वर्गातले कल्पवृक्षाची पुष्प त्याच्यावर अर्पण करण्यात आली. बलीचे जे अनुचारी जे दैत्य होते त्यांच्याही लक्षात आलं की हा जो आहे आलेला बटू हा भगवान साक्षात विष्णू आहे आणि बलीसाठी त्याचा नाश करण्यासाठी झालेला आहे आणि हे त्याचे दैत्य आपल्या राजाचं रक्षण व्हावं, बलीचा नाश थांबवावा म्हणून तेही विष्णूशी प्रतिकार करण्यासाठी प्रतिज्ञा करून पुढे आलेले आहे. महाप्रचंड दैत्य सेनेने देवसेनेशी युद्ध केलं. विष्णूच्या पार्षदांनी या सहस्रावधी दैत्यांचा संहार केला आणि युद्धाला त्यावर सुरुवात होती. पण बलीने सर्वांना त्या सर्व दैत्यांना युद्धापासून थांबवलं, परावृत्त केलं. अरे मी दान दिलेलं आहे, तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल जरी इच्छा असली तरी मी दान दिलेलं आहे, मी आता मागे फिरणार नाही, तुम्ही या भगवंताशी आता युद्ध करू नका. शेवटी सर्व दैत्यांचा निरुपाय झाला आणि त्यांनी हे युद्ध थांबवलं. त्याच वेळेस वरून आला. बलीही एखाद्या वेळेस त्याची बुद्धी फिरेल म्हणून त्यांनी गरुडाने तो नागपाश टाकला, वरून पाश टाकला आणि बलीला बांधून ठेवलं. परंतु बली निश्चिंत राहिला. आता बली बद्ध झालेला आता वरून पाशाने. वटुरूपी भगवान विष्णू बलीला म्हणाले, हे असुर श्रेष्ठा, तू मला 3 पावलं ठेवण्या इतकी जमीन देणार होता, त्या 2 पावलातच मी हे त्रैलोक्य व्यापून घेतले आहे. आता तुझं स्वतःच असं काही राहिलेलं नाही, सर्व मी व्यापून घेतलं या 2 पावलामध्ये. आता 3रं पाऊल सत्य लोकांपर्यंत आलेलं आहे माझं. आता बोल, हे 3रं पाऊल कुठे ठेवू? नाही तर प्रतिज्ञा सोडून दे, प्रतिज्ञा तोडून टाक, मी प्रतिज्ञा पूर्ण करत नाही असं जाहीर कर, तुला नरकात जावं लागेल. कारण तुझ्या गुरूंनी आधीच सांगितलेलं आहे, राजा बली तू नरकात जाशील, तो समय आलेला आहे. ता बली हे वामनाचं भाषण ऐकतोय, पण तो धीर सोडत नाही, कारण तो विचलित झालेला नाही. त्याचं मन शांत त्यांनी ठेवलं. मन विचलित न करणे, धीर न सोडणे आणि मन शांत ठेवणे हे बलीचे मुख्य गुण होते. बली वामनाला म्हणाला, मी देईन म्हटलं आहे ते खरंच म्हटलं आहे, ते कधी अनृत ठरणार नाही, कधी असत्य ठरणार नाही. 3रं पाऊल ठेवायला मी नाही म्हणत नाही. आणि हे भगवान, तुझे ध्वजांकुश असे चरणाचे चिन्ह मी पाहिलेले आहे. भगवान आता हे 3रं पाऊल ठेवायचं आहे ना, ठेव माझ्या मस्तकावर. राजा बलीने आपलं मस्तक झुकवलं. मला नरकात जाण्याची भीती वाटत नाही, मी वरुणाच्या पाशाने बांधला गेला आहे त्याचंही मला दुःख होत नाही. आता हे भगवान, तू माझं सर्वस्व घेतलेलं आहे दानामध्ये, आता माझ्याजवळ एक छदामही राहिलेला नाही, एक कवडीही वाचलेली नाही. आता जगात आणि या विश्वात माझं असं काही नाही,
हा फक्त माझा देह आहे आणि हे देहाचं जे मस्तक आहे, शिवभाग मी तुझ्यासमोर करतो आहे. आता मला काही वाटत नाही. मला जी भीती वाटते ती अपकीर्तीची भीती वाटते. भगवान, तूच गुप्त रूपाने असुरांना शिक्षा करतो. तू इतका दयाळू आहेस. जी गती, जी सद्गती आपल्या प्रिय भक्तांना देतोस, तीच सद्गती तू असुरांनाही दिलेली आहेस, असुरांनाही देतोस. त्यामुळे मला त्याचीही भीती वाटत नाही. आता माझं सर्व वैभव नष्ट झालं आहे आणि आता त्यामुळे मला या तुझ्या चरणांपासून कोणीही दूर करू शकत नाही. आता कोणत्याही मायेचा धागा मला बांधू शकत नाही. वरुणाच्या पाशेपेक्षाही मायेचा पाश हा मोठा असतो. तुम्ही आता माझ्या मस्तकावर पाय ठेवा, या माझ्या शिरावर पाय ठेवा. हरिस्ते सहस्रम कमल बलिमादाय पदयो हृदय कोणे तस्मिन निज मुदहरण नेत्र कमलम. मी हे अर्पण करतो. काटा ऋते कुणाला आक्रंदता ती कोणी, मज फुलही ऋतावे हा दैव योग आहे. आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे. मी सर्व आयुष्य तुमच्या चरणी अर्पण करून दिलं आहे. तुम्ही माझ्या मस्तकावर पाय ठेवा. मला कोणताही दंड दिला तरी मी तो स्वीकारण्यास सिद्ध आहे. यावेळी विंध्याचली, प्रल्हाद, ब्रह्मदेव यांनी भगवंताची स्तुती केली. बलीच्या धैर्याची, त्याच्या समर्पणाची आणि त्याच्या शरणागताची प्रशंसा त्रिजगतात होऊ लागली. भगवान वामन रूपी विष्णू जो होता त्यांनी विचारलं आहे, बली धन्य आहेस. अरे मी ज्याच्यावर कृपा करतो त्याचं पहिल्यांदा सर्वस्व हरण करतो. ज्याच्यावर मी कृपा करतो त्याचं पहिल्यांदा जे काही असेल ते सर्वस्व हरण करतो. देवाची ती खून करावे वाटोळे, देवाची ती खून करावे वाटोळे. देवाला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसारासी. देवाला ज्याच्या घरा त्याच्या या पडे चिरा संसारासी. ज्याला धन, कुल, कर्म, अवस्था, रूप, विद्या, ऐश्वर्याचा अभिमान होता त्याचा अभिमान गळून जातो. मी सर्वस्व हरण केल्यानंतर त्याला हे काही राहत नाही. तो सर्वस्वी मला शरण येतो. त्याच्यावर माझी कृपा झाली असं समज. मी भक्तांवर कृपा केली की सर्व मायापाशातून त्याची मुक्तता होते. राजा बलीने सारे अपमान सहन केले पण कर्तव्य आणि शब्द मोडला नाही. राजा, तू मला सोडलेलं नाही, माझा स्वीकार केला आणि बाकीचे सर्वाचा तू त्याग केला आहे. राजा, मी कृपाळू आहे. आता तू सुतल लोकात जा. तू त्या ठिकाणी दैत्यांचा आधिपती होतील, अजिंक्य राहशील आणि मी गदाधारी स्वरूपामध्ये तिथे तुझं नित्य रक्षण करीत राहील. मी तुझा कायमचा द्वारपाल राहील. अशा प्रकारे भगवान त्याला वर देत आहे. पाचवे अवतारी बळीच्या दाराला जाशी, पाचवे अवतारी बळीच्या दाराला जाशी. भिक्षे स्थळ मागुनी बळीला पाताळी नेशी, भिक्षे स्थळ मागुनी बळीला पाताळी नेशी. सर्व समर्पण केले, सर्व समर्पण केले म्हणून प्रसन्न त्या होशी. वामन रूप धरुनी बळीच्या द्वारी तिष्ठीशी. सर्व समर्पण केले म्हणून प्रसन्न त्या होशी. वामन रूप धरुनी, वामन रूप धरुनी बळीच्या द्वारी तिष्ठीशी. आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा. आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा. भक्त संकटी नाना, भक्त संकटी नाना स्वरूपी स्थापिसी स्वधर्मा. आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा. आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा. या पांडुरंगाची आरती सर्वांनी ओवाळली. ये रे द्वार खडा भगवान भगत भर दे रे जोडी. भगतांनी ती जोडी उमरली. श्रीमन नारायण नारायण. भगवान प्रसन्न झाले. भगवान आता आपलं मूळ स्वरूप दाखवत आहेत.
भगवंतांनी बलीला ऋणपाशातून मुक्त केले. प्रल्हादाही भगवंताने सुतल लोकाचा प्रतिष्ठित केलं होतं. इंद्राला राज्य दिलं. बली आता सुतल लोकात गेला आणि देवांचं स्वर्गातील वैभव इंद्राला पुन्हा प्राप्त झालं. आणि स्वतः भगवान उपेंद्र म्हणजे इंद्राचे लहान बंधू म्हणून त्यांनी ते नाम स्वीकारलं. ते जगाचा राज्य करू लागले. देव माता आदितीची इच्छा पूर्ण झाली. भगवानने अवतार घेऊन देवांना वैभव प्राप्त करून दिलं. शुक्राचार्यांनी बलीचा राहिलेला अपूर्ण यज्ञ पूर्ण करायला सांगितलं. त्यानंतर भगवान वामन हे स्वर्ग लोकात निघून गेले आणि देवांनी त्यांची स्तुती केली. भगवंताची स्तुती, भगवान तुमची माया, तुमची लीला धन्य. अगाये उदारा अगा विश्वंभरा, अगाये उदारा अगा विश्वंभरा, रखुमाईच्या वरा पांडुरंगा, रखुमाईच्या वरा पांडुरंगा, अगा सर्वोत्तमा अगा कृष्ण रामा, अगा सर्वोत्तमा अगा कृष्ण रामा, अगा मेघश्यामा विश्वजनित्या, अगा मेघश्यामा विश्वजनित्या, अगा कृपावंता जीवन तुदाता, अगा कृपावंता जीवन तुदाता, अगा सर्वसत्ता धरतीया, तुका म्हणे नाही अधिकार तैसी, सरती पायापाशी केली मागे, सरती पायापाशी केली मागे, अगा ये उदारा अगा विश्वंभरा, अगा ये उदारा अगा विश्वंभरा. राजा बलीची ही कथा शुकदेवांनी राजा परीक्षिताला सांगितली. कथेचा समारोप होण्यात आला. शुकदेव सांगतात, राजा, सर्व भक्तांपेक्षा बलीचे गुण हे वेगळेच आहेत. जाणून बुजून गुरुने अडून सुद्धा त्याने त्रैलोक्याचं दान त्या प्रभूच्या हातावर सोडलं. हे चरित्र मनुष्याला दानाचा महिमा सांगताय. बलीने राजा बलीने त्रैलोक्याचं दान देऊन दिलं, आपलं वचन पाळलं. हे चरित्र श्रवण करण्याने मनुष्याच्या मनामध्येही दान पुण्य करण्याची बुद्धी निर्माण होते आणि या संसारातून पत्रपुष्पम फलम तोयम यो मे वक्त प्रयच्छती, जे काही आहे आपल्या आवडीप्रमाणे कृतीप्रमाणे ते आपण दान दिलं पाहिजे. असं नाही की सगळं स्वर लुटून दिलं. राजा प्रसन्नम गजभूमी दानम, राजा प्रसन्न झाला तर राज्य देईल, गाय देईल, भूमिदान देईल. तर ब्राह्मण प्रसन्न झाला, त्याच्याजवळ जर देण्यासारखं काही नसेल तर निदान आशीर्वाद तरी देईल. हो ब्राह्मणा नमस्ते असतो. या ब्राह्मण हात वरती करून सांगेल कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. ब्राह्मण प्रसन्न झाला तर तुम्हाला आशीर्वाद देईल. जगातलं सर्वात मोठं मिळवलेलं पुण्य काय असेल? माता पिता गुरु आणि ब्राह्मण वडीलधारी माणसं यांनी दिलेले आशीर्वाद हे अखंड आपल्या संरक्षणासाठी तयार असतात आणि हे आपण घेतलं पाहिजे. आशीर्वाद घ्या. शुकदेव सांगतायत, राजा, जो हे चरित्र श्रवण करेल त्याला उच्च गती प्राप्त होईल. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम पर्णम मम, त्याला उच्च गती प्राप्त होईल. देवयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ या सर्वांचे अनुष्ठान होत असताना ही कथा श्रवण केली पाहिजे. आपल्या घरी जेव्हा आपल्याकडे जेव्हा असे देव कार्य होत असतात तेव्हा आपण याचा स्वीकार केला पाहिजे. राजा, या कथा सांगण्याचा उद्देश काय आहे?
बलीची कथा सांगितली. काय उद्देश आहे? उद्देश मनुष्याला सजग करण्यासाठी आहे. मनुष्य सजग, त्याने काय केलं पाहिजे आयुष्यामध्ये? आयुष्यात आपण आपलं सर्वच करतो, परंतु आपलं लक्ष मात्र कशावर पाहिजे, आपण प्रत्येक क्षणी कोणता विचार केला पाहिजे, ती ही कथा सांगते. कोणता विचार केला पाहिजे? क्षणाक्षणाची करावा विचार, क्षणाक्षणाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. क्षणाक्षणाची करावा विचार, क्षणाक्षणाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. क्षणाक्षणाची करावा विचार, क्षणाक्षणाची करावा विचार. तुका म्हणी लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणी लोकीच्या व्यवहारे. नये डोळे धुरे भरूनी राहावे, नये डोळे धुरे भरूनी राहावे. क्षणाक्षणा माझी करावा विचार, क्षणाक्षणाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. क्षणाक्षणाची करावा विचार. प्रत्येक क्षणाला दो बातन को भूल मत, जो चाहे कल्याण. नारायण एक मौत को और दुजे श्री भगवान. तरी झडझडोनी वैला निग, ये भक्तीची ये वाटे लागू. या पावही अव्यंग निज धाम माझे. क्षणाक्षणाला हा विचार करा. तुकाराम महाराज आपल्याला सजग करतायत, जाग करतायत. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे. हा इहलोकामध्ये आपण जो व्यवहार करतोय त्याच्याने आंधळे होऊ नका. आपल्या डोळ्यामध्ये ही धूळ भरून घेऊ नका. नये डोळे धुरे भरून या. आपले डोळे या मदाने, या मोहाने, या मायेने भरून घेऊ नका. क्षणाक्षणाला हाच विचार करा, आपण कसं इथून तरुण जाऊ. हा विचार प्रत्येकाने केला आहे आणि आपुला तो एक देव करून घ्यावा येणे विन जीवा सुख नव्हे. अशा प्रकारची ही राजा बलीची कथा आपल्याला प्रेरणा देत असते. म्हणून सतत पुण्य करा, आपल्या ऐपतीप्रमाणे दान करा. जर आपल्याजवळ तेवढी ऐपत नसेल, गोड बोला. गोड बोलणं सुद्धा हे एक दानाचंच काम करतं. ज्याला देता येत नसेल त्याने हात जोडून माफी मागा. हे भगवान, मी देऊ शकत नाही, मला क्षमा करा. तेवढ्यानेही समोरचा याचक हा संतुष्ट होतो आणि सांगतो की भगवान, तुला असं वैभव प्राप्त होईल की तुझे हात नेहमी देत राहतील. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता देणाऱ्याचे हात आपण घ्यावे. अशा प्रकारे या मोठमोठ्या कवींनी आपल्याला सजग केलेलं आहे. आपण त्याचं अनुकरण करूया. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.